मानवजातीचा विकास केवळ विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थकारण किंवा राजकारणावर अवलंबून नसतो. तो समाजाच्या संवेदनशीलतेवर, करुणतेवर आणि न्यायबुद्धीवरही मोजला जातो. एखाद्या समाजाचे खरे सामर्थ्य हे तेथे दुर्बल, दिव्यांग किंवा वंचित घटकांना किती सन्मान, संधी आणि स्वाभिमान दिला जातो यावर ठरते. म्हणूनच संपूर्ण जगभरातील लोकांना दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांविषयी जागरूक करण्यासाठी आणि त्यांच्याप्रती सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी दरवर्षी 3 डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एक औपचारिक सण नाही, तर एक मानवी मूल्यांची आठवण करून देणारा एक संकल्प दिन आहे. तो आपल्याला सांगतो की अपंगत्व ही कमजोरी नसून ती केवळ एक परिस्थितीची एक अवस्था आहे. योग्य शिक्षण, संधी आणि आत्मविश्वास मिळाल्यास प्रत्येक दिव्यांग व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान बनू शकते. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जागतिक दिव्यांग दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. जागतिक दिव्यांग दिनाचा इतिहास संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रयत्नांशी घट्ट जोडला आहे. 1992 साली संयुक्त राष्ट्र महासभेने या दिवसाचे औपचारिक मान्यतापत्र दिले. त्याआधी 1981 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष म्हणजेच इंटरनॅशनल इयर ऑफ डिसेबल्ड पर्सन्स म्हणून घोषित केले होते. या वर्षाने जगभरात अपंगत्वाविषयी सामाजिक व शासकीय स्तरावर जागरूकतेची नवी लाट निर्माण केली. त्यानंतर 1983 ते 1992 हा कालावधी अपंग व्यक्तींचा संयुक्त राष्ट्र दशक म्हणजेच UN डिकेड ऑफ डिसेबल्ड पर्सन्स म्हणून घोषित करण्यात आला. या दशकाचा उद्देश होता दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सामाजिक सहभागाच्या समान संधी देणे. याच दशकाच्या अखेरीस 3 डिसेंबर हा दिवस दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला, जो नंतर संपूर्ण जगभरात जागतिक दिव्यांग दिन म्हणून प्रसिद्ध झाला. या दिनामागचा उद्देश अत्यंत गाभ्याचा आहे. समाजात आजही दिव्यांग व्यक्तींविषयी अनेक गैरसमज, दयेची भावना किंवा उपेक्षेचा दृष्टिकोन आढळतो. या दिवसाद्वारे त्या सर्व पूर्वग्रहांना दूर करून दिव्यांगत्व हे दोष नसून विविध क्षमतांचे प्रतीक आहे हा विचार जनमानसात रुजवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या दिवसाच्या माध्यमातून लोकांना दिव्यांग व्यक्तींचे अधिकार, त्यांच्या गरजा आणि समाजातील योगदानाविषयी माहिती देणे, त्यांच्यासाठी अडथळामुक्त वातावरण तयार करण्यासाठी सरकार व समाजाला प्रेरित करणे, तसेच सर्व क्षेत्रात त्यांच्या सहभागाची हमी देणे हा मुख्य हेतू आहे. 3 डिसेंबर रोजी जगभरात विविध सामाजिक संस्था, शासकीय विभाग, शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संघटना या दिनाचे औचित्य साधून अनेक उपक्रम राबवतात. दिव्यांग व्यक्तींच्या कलेचे, क्रीडेचे आणि ज्ञानाचे प्रदर्शन यावेळी आयोजित केले जाते. काही ठिकाणी त्यांच्या सन्मानार्थ पुरस्कार सोहळेही होतात, तर काही ठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठी आरोग्य शिबिरे, नोकरी, मार्गदर्शन कार्यशाळा आणि मोटिवेशनल कार्यक्रम घेतले जातात. माध्यमांद्वारे आणि सामाजिक माध्यमांवरून या दिवसाचा संदेश जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. भारतामध्ये देखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे. भारत सरकारने दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज स्थापन करून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. सुगम्य भारत अभियान म्हणजेच ॲक्सेसिबल इंडिया कॅम्पेन, दिव्यांग पेन्शन योजना, विशेष शिक्षण संस्था आणि कौशल्य विकास कार्यक्रम या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी समाजात आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दिवसाचा संदेश स्पष्ट आहे: समान संधी, समान हक्क आणि समान सन्मान. दिव्यांग व्यक्तींच्या समस्या केवळ सरकार किंवा सामाजिक संस्थांनी सोडवायच्या नसतात. प्रत्येक सामान्य नागरिकाची ही जबाबदारी आहे की तो त्यांच्या भावनांचा, गरजांचा आणि स्वाभिमानाचा आदर करेल, त्यांच्या क्षमतांकडे लक्ष देईल, कमतरतेकडे नव्हे. शाळांमध्ये, कार्यस्थळांवर, सामाजिक ठिकाणी आणि वाहतुकीत अडथळामुक्त व्यवस्था निर्माण करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. तसेच पालक आणि शिक्षकांनी मुलांमध्ये लहानपणापासूनच सहिष्णुता आणि समतेचा संस्कार रुजवणे आवश्यक आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.